महाराष्ट्रामध्ये खास करून या भागामध्ये म्हणजे तुम्ही लोक काम करत होतात, पण 19 नंतर महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारणानं सगळी कूस बदलली आणि सगळे इतक्या गोष्टी घडल्या, त्यात असे ते सगळी जी घुसळण झाली, त्यात इकडनं सुषमा अंधारे आणि इकडनं ज्योती वाघमारे अशा दोन रणरागिण्या म्हणू आपण, किंवा दोन महिला नेतृत्व निर्माण झाले. आता तुम्हाला त्यांची तिथं उणीव जाणवेल दिल्लीला? सुषमाताई या माझी अत्यंत चांगली मैत्रीण आहे. कारण आमची ओळख केलं की तर तू तिकडे जा मी इकडे जा. अजिबात नाही, अजिबात नाही. विद्रोही सांस्कृतिक संमेलन असेल किंवा आंबेडकरी चळवळी असेल, अनेक मंचावरती आम्ही एकमेकींना भेटलेलो आहोत. आणि प्रत्येक महिलेचा एक आपला संघर्ष असतो. खरं तर मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आमच्या नेत्यांनी पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्तीला संधी दिली आणि आज ते पाठवत आहेत. सुषमाताई त्यांच्या पक्षाचं काम करत आहेत, परंतु त्यांच्या नेतृत्वानं त्यांना संधी का नाही दिली, किंवा मग त्यांचं नेतृत्व कुठल्या व्यक्तीचं नाव पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत होतं, हे सगळं आपल्याला माहितीच आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आणि मला असं वाटतं की अमुक महिला विरुद्ध तमुक महिला, किंवा मग दोघी एकाच प्रकारच्या विचारसरणीतून किंवा एकाच प्रकारच्या संघर्षातून येतात म्हणून कायम आमच्या दोघींचा सामना रंगवायचा, अशा पद्धतीची चित्र उभी न करता आपण महिलेकडं एक माणूस म्हणून बघितलं पाहिजे, तिच्या माणूसपणाचा सन्मान केला पाहिजे. हा फक्त आता सुषमाताईंची जी काही विधानं वगैरे असतील, आई बसली वगैरे वगैरे, त्या संदर्भात मात्र मला वाटतं की आपण प्रत्येक जाती धर्माचा सन्मान केला पाहिजे. आपण कोणाच्याही धार्मिक भावना ह्या दुखावता कामा नयेत, परंतु त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत.